पहिलं षटक घेऊन येते राहुल. लेग साइडच्या दिशेने चेंडू मला चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. ते पहिल्या चेंडूवर लाभ उचललाय. चेंडू सीमारेषा पार चौकार जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला भेटतोय आपण आपल्याला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय. Paired. बॉलिंग मार्कवर बघतोय आपण राहुल. दुसरा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकला येतो म्हणजे राकेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय निर्धाव. सुरेख कमबॅक पाहायला भेटतोय राहुल याचा. ज्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला भेटला त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकलाय. सुरेख कमबॅक पाहायला भेटतोय राहुल याचा. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते राकेश याची. चौथा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिथे झेलची संधी असेल. झेल धरतीला दान जात आहे. ते राकेश याला जीवन दान भेटलंय. ज्याने एक चौकार आणि एक षटकाराने खेळतोय तो. धाव संख्या जाऊन पोचते वलकावर 11 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या जाऊन पोचते वलकावर 11. तर प्रथमत स्ट्राईकला येतोय तो म्हणजे प्रदीप. बघूया प्रदीप याची कशी केली. या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल. 4 चेंडू मध्ये तब्बल 11 धावांची मजल मारले. पुन्हा एकदा चेंडू घेऊन येते राहुल. ते सुरेख चेंडू इथे गचार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. 2 धावांचा प्रयत्न असेल. इथे रनआउटची संधी आणि गडी बाद होतोय. ते प्रदीप याची खेळी संपुष्टात येते. गडी बाद. बॅट्समॅन आलाय तो म्हणजे सुधीर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुधीर सुद्धा या संघाचा एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहे. तसा राकेश सुद्धा हार्ड हिटर बॅट्समॅन आहे. ज्याने एक षटकार आणि एक चौकाराने खेळतोय. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. षटकातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर किती धावांची मजल मारतोय ते बघूया राकेश. पुन्हा एकदा आटून टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. पुन्हा रनआउटची संधी होती. एक धावेवर रोखून ठेवले. धाव संख्या जाऊन पोचते तब्बल 13 धावा. पहिल्या षटकच्या समाप्तीत धाव संख्या जाऊन पोचते 13 वर. चालू असलेला सामना आपण बघतोय. जय हनुमान गावठण वर्सेस चांदीप टबालेपाडा संघ. आजच्या दिवसातील पहिला सामना असेल हा.
दुसरा षटक बॉलिंग मार्गवर येतोय तो म्हणजे प्रणय. आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करते. समोर आहे राकेश जो चांगल्या टच मध्ये आहे. ते सुरक्षित चेंडू आपटून टाकलेला चेंडू होता लेग साइडच्या दिशेने मारला चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. 1 बॉल सह 4 धावा मिळत आहेत. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते राकेश याची. षटकार चौकार लगातार मारतोय. प्रणय याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पहिल्या षटकामध्ये राहुलला सुद्धा पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. इथे प्रणयला सुद्धा पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय राकेश याने. पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू टोलावलाय. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. ते चांदीप टवालवेड संघाचं क्षेत्रक्षम सुरेख आहे. मात्र सुधीर स्ट्राईकला येतोय. तिसरा चेंडू बॉलिंग मारून रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22. ते सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते. सकाळच्या क्षेत्रामध्ये पहिली फलंदाजी करत असताना 22 धावा टोलावून काढल्यात. उर्वरित या षटकातील 3 चेंडूंचा खेळ असेल. पुन्हा एकदा इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट होतोय. ते झेलची संधी असेल आणि ते झेल धरतीला दान. 2 धावा पळून काढल्यात. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते बलकावर 24. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. सुधीर यांची सुंदर फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. ते षटकार मारलाय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या तब्बल 30. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत. चेंडू सीमारेषा पार षटकार मारलाय. ते रिव्हर्स स्विच हिट पाहायला भेटला आपल्याला. चेंडू सीमारेषा पार षटकार. या षटकाराने धावसंख्या तब्बल 36. 12 चेंडू आणि 36 धावा मारल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
बॉलिंग मार्कवर येतोय, तिसरे षटक घेऊन येतो तो म्हणजे हर्षल. चांगली फटकेबाजी पाहायला भेटे आपल्याला गावठण संघाकडून. लगातार चौकार षटकार मारतायत, सिंगल डबलवर भार देत आहेत. 12 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36. तिसरे षटक घेऊन आलाय तो म्हणजे हर्षल. तो पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलाय. ते सुंदर क्षेत्ररक्षण होते. ते 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 38. चांदीप टपालवाडा संघाला जर कमबॅक करायचं असेल तर हा षटक त्यांना एक चांगला षटक टाकावा लागेल. त्यांना वारंवार विकेट घ्यावे लागतील. 2 झेल धरतीला दान केलंय तर चांदीप टपालवाडा संघाने. पुन्हा एकदा आपटून टाकले चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलाय. सुरेख फटका पाहायला भेटेल. चेंडू सीमारेषा पार चौकार जातोय, खणखणीत चौकार. या चौकाराने झपाट्याने धावसंख्या वाढली, ती म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते 42. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते राकेश याच्याकडून. इथे पंच वाईट घोषित करतात. लेग साइडच्या दिशेने चेंडू गेला, चेंडू जातोय वाईट. एक अवांतर धाव भेटते. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू मारला. चेंडू सीमारेषा पार चौकार. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते राकेश याच्याकडून, जो वारंवार षटकार चौकार मारतोय. धावसंख्या पोहोचलाय 47 वर. चांदीप टपालवाडा संघ थोडा बॅकफुटला जातोय. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारला चेंडू. वारंवार गोलंदाज ती चुकी करतोय. पायावर चेंडू टाकतोय आणि पायावरून फलंदाज नुसता चौके मारतोय. तर नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेतील तिसरे दिवस आणि तिसऱ्या दिवसाची पहिली मॅच तुम्हाला पाहायला भेटते इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये. श्रद्धांजली चषक 2026 आपण सोहळा पाहतात आणि खऱ्या अर्थाने 4 दिवसाचा रणसंग्राम, 4 दिवसाचा विद्यमान सोहळा तुम्ही पाहू शकता. पुरुष बॅक टू बॅक वाईट आपण जर पाहिलं तर टीम या ठिकाणी पाहायला मिळते. जर्मन गावठण आपण जर पाहिलं तर नक्की 1 विकेट लॉस ऑफ 53 या धावसंख्येवरती आतापर्यंत आपण पाहू शकतो टार्गेट सेट केले गेले. आतापर्यंत आपण पाहू शकाल की राकेशच्या बॅटमधनं 11 बॉल 31 धावा या पाहायला मिळतात. पुढे शिकता लो फुटत बॉल मात्र बॅटचं टॉपेज इथे मात्र झेलला संधी आहे. विकेटचं बदल पाहायला मिळेल अँड सेकंड विकेट डाऊन. बिग बॅटर मिस्टर राकेशला परतावं लागेल.
डबल पाडा पाहू शकाल या ठिकाणी फील्ड करण्यात पाहायला मिळते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुणे ऑफिशियल पंच पद्धत तिसऱ्या दिवसाकरता देखील आपण पाहू शकाल संदीप मडवी आणि त्यांच्यासोबत आपण जर पाहिलं तर स्क्वेअरचे पंच ओमकार घरत आपण पाहतोय. अशा पद्धतीनं याच पद्धतीनं मदत पाहायला मिळतात की हे काम करतायत. उद्याचा अंतिम दिवस निश्चित पाहायला मिळेल. 2 दिवसामध्ये तुम्ही जर या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आढावा घेतला तर पाहू शकाल की पहिल्या दिवसामध्ये संतोष भुवन नालासोपारा या विभागातील टीम तुम्हाला पाहायला मिळेल. टॉप 4 मध्ये कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर कोपर संघाला पराभूत करून टीम मात्र माजिवली देखील मात्र टॉप 4 मध्ये पोहोचली आहे. आजचा तिसरा दिवस आपण अनुभवतोय आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इथे ओव्हर क्रमांक 3 ज्याने आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मध्ये कंप्लीट केली. जबरदस्त आपण पाहतोय तिथे मात्र पाहू शकाल की 18.71 च्या सरासरीनं इथे धावफलक पाहायला मिळत आहे. आणखी एक चांगला बॉल आल्यावर मात्र ऑन साइडला उडवला. चेंडू हवेमध्ये आहे. ते मात्र बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळतात. टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर करू शकला आणि या बॅटर आल्याबरोबर नक्कीच मोठा स्ट्रोक खेळायचा होता. मनामध्ये निर्णय स्थिर केला होता की आल्याबरोबर मी नक्कीच फायर करेन. मध्ये त्याने पाहू शकाल की चांगला स्ट्रोक पाहायला मिळत नाही. मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि विकेट क्रमांक 2 या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच बॅक टू बॅक या ओव्हर्स मधील षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ ते कंप्लीट झाला आणि धावसंख्या टोटल तुम्ही पाहता नक्कीच 18 बॉल नंतर नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर नक्कीच गावठण करणं पाहायला मिळतं. नक्कीच एंडवरती आणि नॉट सेकंड एंडवरती पाहू अंतिम 6 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. 53 धावा मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. पहिल्या इनिंगचा आपण जर विचार केला तर एक चांगले स्ट्रॉंग आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने टार्गेट सेट केले गेले. अंतिम 6 बॉल ऑन प्रोसेस गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर अजय टपाल पाडा पाहू शकाल. नक्कीच संदीप या ठिकाणी थोडंसं पाठपुढलं पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीनं अग्रेसिव्ह पद्धतीने फलंदाजी केली आहे ना मैदानाच्या आतमध्ये एक काबिले तारीफ जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करावं लागेल कारण पाहू शकाल अनेक मॅचेस आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला कंप्लीट कराव्या लागतील. शनिवारचा दिवस जरी असेल तरी पाहू शकाल एक सुंदर दिवस पाहू शकाल. भीमरुती महारुद्र वज्र हनुमान मारुती बनाने अंजनी सुता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. हनुमंताला वंदन करून स्पर्धेची सुरुवात पाहतो पहिल्या तिसऱ्या दिवसाकरता. चांगला बॉल आहे. स्लोवर पाहायला मिळाला. परफेक्ट लेंथ पाहायला मिळते कारण बॅटर आपण जर बॅकपॅड ऑन पंच करण्याचा प्रयत्न होता इसका कव्हर डिव्हिजन मध्ये. मात्र याची पाहू शकाल की खऱ्या अर्थानं ऑप्शनच्या बाहेर जर आला असं चांगल्या पद्धतीने कनेक्शन करू शकला असता. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ओव्हर्स मध्ये पहिला बॉल डॉट आला. अजूनही मात्र 5 बॉलचा खेळ या ठिकाणी शेष आहे. 53 विकेट लॉस ऑफ 53 धावसंख्या. यावेळी मात्र 2 डिस्टन्सच्या मध्यबंद बॉल सरळ जाऊन मात्र दलला गेला. ज्या ठिकाणी पाहू शकाल स्पर्धेचे आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात यंगस्टार पूर्णपणे पाहू शकाल ज्यांची मात्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल तिथे चेंडू सरळ दलला गेला. चौकारा करता 4 धावा आणि या 4 धाव्याच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 57 या धावसंख्येवरती. ऑलमोस्ट आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगली स्टार्ट मिळते गावठण करणार पाहून नक्कीच गावठण टीमला कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी आहे. राकेशच्या बॅटमध्ये एक जबरदस्त इनिंग साकारली गेली. 12 बॉल 31 धावा ज्या बॅटमध्ये वैयक्तिक आल्या पण त्यानंतर खऱ्या अर्थानं तिथे स्वरूप मिळालं स्कोर काढला. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं ते ओव्हर्स मधील 2 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचली आहे. बॉल क्रमांक 3 राईट मोर द विकेट्स पुढून खेळायचा प्रयत्न होता. चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी पाहू शकाल. कुठल्या प्रकारची हाईट दिली नाही बॉलला. अकोट टप्प्याचा चेंडू पाहतोय. 3 बॉल इथे मात्र कंप्लीट गेलेत आणि 3 बॉल नंतर धावसंख्येची टोटल 58 वरती आहे. 16 क्रॉस केलं जाईल. येणारे आपण पाहू शकाल की षटक क्रमांक त्या ठिकाणी पाहायला मिळते की अंतिम आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. 24 बॉल अगेन्स्ट गेम स्टार्ट अँड स्टॉप पाहू शकाल. सुरुवात देखील 4 ओव्हर्स आणि एंड देखील पाहतो. कालच्या दिवसामध्ये 3-3 ओव्हरच्या मॅच देखील अंतिम ओव्हर मॅच इथे मध्ये परफेक्ट रन केलाय. बॉलला सरळ पिकअप फेकून दिला गेलाय. आज बी क्या आहे एवर पद्धतीनं सुपर षटकार 6 धावा. नवीन बॅटर बाला खऱ्या अर्थाने जबरदस्त आपल्या मनगटाचा वापर केला गेला आणि टायमिंग टॅक्टिक प्रॉपर पाहायला मिळालं. यावेळी आपण पाहिलं तर कीच अडव्या बॅटने खेळायचं होतं. ऑन साईडला लेंथ मध्ये पाहू शकाल. ऑप्शनला खेळण्यासारखा बॉल पाहू शकाल. इस्ता कव्हर असेल, थर्ड मॅन असेल, वाईटिश लॉंग ऑफ असेल. 64 धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचती आहे.
जर्मन गावठण खऱ्या अर्थानं आज शनिवारचा दिवस देखील आहे. पवन सुतारपण वंदन करून या स्पर्धेची सुरुवात आपण करतोय. इथे आपण पाहू शकतो पुन्हा चांगला चौक खेळला गेला. पिकअप बॉल लफायण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल दुसरा धावीचा प्रयत्न केला जाईल का. आज सुपर आणि बिग विंड विकेट. इथे मात्र विकेटचं बदल पाहायला मिळत आहे. संदीप बॉडवी त्या ठिकाणी दर्शवताना विकेटचा आहे. अंतिम ओव्हर्स आपण पाहू शकाल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. धावसंख्येत टोटल तुम्ही जर पाहिली तर 1 धावीच्या सहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय जर्मन गावठण या टीमचं. 4 विकेट लॉस ऑफ. आपण जर पाहिलं तर 65 या धावसंख्येवरती विजयाकरता 66 धावांचा आव्हान असणार आहे. त्याआधी आपण खेळूयात ब्रेक. कुठेही जाऊ नका. आपण पाहतोय ते खऱ्या अर्थाने एक देखणी स्पर्धा. 55,000 रुपयाची स्पर्धा तुम्ही पाहतात. एक चांगलं स्वरूप या स्पर्धेकरता दिले गेले. अफाट मेहनत घेतली या स्पर्धेकरांना. कारण का तर पाहू शकाल नक्कीच सरबाडी आदरणीय धर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश दादा बडवी त्यासोबत त्यांचे नक्कीच बंधू पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये ज्यांची छायाचित्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन विश नेटवर्कच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये स्पर्धा पाहायला मिळते आहे. येणाऱ्या अंतिममध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने अंतिम दिवसाचा वेट अँड वॉच आपण करतो. उद्या सुपर संडे स्पर्धेचं ग्रँड फायनल दिवस नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक. देऊया डीजेला संधी आणि ऐकूयात शनिवारच्या दिवसामध्ये डीजेला. टपाले पाड्याकडनं पाहू शकाल बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बंद पावलाची फार मिळतात. चेस करण्याकरता 65-66 धावांचा मान मात्र सेट केले गेले. तुम्ही पाहू शकाल जर्मन गावठण या टीमनं 24 बॉल्स आणि 66 रन विन द मॅच तर इक्वल टू 100 असं म्हणतं नक्कीच समथिंग आपण जर पाहिलं या ठिकाणी तुम्हाला नक्कीच टार्गेट पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या दिवसामध्ये आपण अभिमान करतोय आणि खऱ्या अर्थानं आज शनिवारचा दिवस देखील पाहू शकाल. कारण क्रिकेटच्या विश्वावरतीच हा दिवस खऱ्या अर्थाने हिस्ट्रीने लिहिला होता. कारण 1983 साली जो पहिला वर्ल्ड कप आला ना तो खऱ्या अर्थानं शनिवारचा दिवस होता आणि पूर्णपणे क्राऊड शांत झालं होतं. लो स्कोरी मॅच पाहिली होती. कपिल आणि सुनील गावस्करच्या मनामध्ये एक शंकाचिन्ह निर्माण झाली होती. पहिल्यांदा पण पाहू शकाल की वर्ल्ड आपल्याला पाहत आहे आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये पहिलं वर्ल्ड कप आहे जे टीम इंडियाने स्वप्न पाहिलीत आणि खऱ्या अर्थानं साकारली गेली. श्रीनाथ सर असतील तर पाहू शकाल नक्कीच. त्यानंतर चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळालं. तो पहिला वर्ल्ड कपचा पहिला सूर्य त्या ठिकाणी मात्र 1983 मध्ये सो खऱ्या अर्थानं इंडियन भारतीय टीमला प्राप्त झाला. तोच हा दिवस आपण अनुभवतोय खऱ्या अर्थानं शनिवारचा दिवस आणि स्पर्धेच्या माध्यमातून तिसरा दिवस आहे. वेलकम बॅक. सेकंड इनिंग विजया करता 66 धावांचा वन. स्ट्रायकर एंडवरती बॅटर अजय बाहेरचा बॉल गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज मिस्टर सुधीरला आपण पाहतोय. अजय स्ट्रायकर एंडवरती आहे. तर नॉसिंगला आपण पाहू शकाल नक्कीच प्रणय स्पेल क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती असताना. सुधीरची गोलंदाजी इथे पाहायला मिळणार आहे. मेंटेड पावबे कशा पद्धतीने कंप्लीट केले. लो फोटोज पण इथे मात्र परफेक्ट डीपला खेळायचं होतं. 30 सर्कलच्या पंच या ठिकाणी मला ओंकार करत दर्शवताना की मात्र नो बॉल फ्री इज अवेलेबल पाहू शकाल.
ओरसेपचा बॉल इथे पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं ॲटवर्ड लक्ष पण पाहू शकाल. पण त्यांना पंच खऱ्या अर्थानं आपल्या ढोल्यामध्ये तेल टाकून काम करतात अशा पद्धतीने आपली जबाबदारी आहे ती पूर्णपणे यशस्वी करतायत. मी 3 दिवसापासून पाहतोय की खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये पाहू शकता दीपक मडवी असेल, संदीप मडवी असेल, ओमकार खैरत असेल. ऑफिशियली आपण जर पाहू शकाल की आज गुड पंचांची भूमिका पाहायला मिळते मैदाना शॉटमध्ये. विविध रंगानं नटलेला आपला भारत देश, त्या विविध रंगांच्या मध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि वसई तालुक्यातील हे शिवनसीचं मैदान आज परिपूर्ण पाहायला मिळतंय. लो फुटबॉल पूर्ण क्षेत्र मात्र या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे कलेक्शन चांगलं झालंय आणि फेके देखील सुंदर आहे आणि विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. रनआउट स्वरूपानं पहिली विकेट झाली आहे आणि ते मात्र नक्कीच प्रणयला परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन बॅटर हर्षल एंडवरती पाहतोय. तिची गोलंदाजी एक परफेक्ट पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक आतापर्यंत बारू दिला नाही आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल. स्कोर कार्ड 1च्या मदतीनं शहार या धावसंख्येवरती आहे. तर षटकात आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी मात्र सुधीरने खेळली ना आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक आला. मग त्यानंतर विकेट देखील प्राप्त होताना पाहायला मिळाली. रनआउट स्वरूपानं शर्मन गावठणकडनं एक चांगला परफॉर्मन्स, चांगला क्रिकेट तुम्ही आज मैदानामध्ये अनुभवतायत आणि त्याचपर्यंत बहुशा टबालेपाडा या ठिकाणी बॅटिंग करते. टेस्ट करू शकेल का समोर मात्र नक्कीच क्वेश्चन मार्क समोर उभा राहिला. मात्र काय घडेल निश्चित पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल अगेन तयार. पुन्हा नक्कीच राईट मोर द विकेट. गोलंदाजी मार्क चांगली होती मात्र थोडासा अग्रेसिव्ह पद्धतीनं स्पष्टनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. बॉल येईपर्यंत वेट घेतला आणि फक्त हवेमध्ये बॅट फिरवली जाते. बॅटर आपण पाहू शकाल अजय. आतापर्यंत थोडंसं नक्कीच ज्या पद्धतीनं बॅकफुटला पाहायला मिळतंय की आतापर्यंत त्याने एक सिंगल फक्त या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून कंप्लीट केली आहे आणि एका साईडला सुधीरची चांगली लेंथ पाहायला मिळते. स्लोवर देखील आहे, कट देखील करतोय वेरिएशन. इथे मात्र लो फुटच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये बाला त्या ठिकाणी येतोय मात्र बालाकडे घडली आहे चुकी. सेल त्या ठिकाणी ड्रॉप मध्ये सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेच्याच सहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन बसेल 6 रन ऑन कार्ड या धावसंख्येवरती. अजूनही 60 धावेची गरज आहे. 66 धावांचं आव्हान आतापर्यंत षटकातील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल मध्ये कंप्लीट केले. 3 धावसंख्या फलकावरती 6. 2 वाईट बॉल देखील लतले गेले. एक विकेट देखील पाहायला मिळाली. म्हणजे एका ओव्हर्स मध्ये तुम्ही सर्व काही पाहू शकता क्रिकेट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तेच तुम्हाला मात्र पाहायला मिळतंय. पुराचा तडाखा वाढतोय पाहू शकाल. मार्च महिना, मार्च एप्रिल कडक आपण ऊन अनुभवतोय. त्यावेळी चांगली फील्ड आहे. थोड्यापारमध्ये पाहू शकाल स्लिप तडात असताना गली रिझर्व्हमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा पाहायला मिळते. म्हणजे ते पूर्णपणे आपण जर पाहिलं तर एक चांगली फील्ड देखील सेट केली आहे. अशा पद्धतीने मात्र नक्कीच शर्मन गावठण एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट आज दर्शवतो मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल दिस कंप्लीट अँड 7 रन ऑन कार्ड विदाउट पाहू शकतो. 1 विकेट लॉस ऑफ 7 या धावसंख्येवरती आहे. सकाळचं सत्र जरी असेल तरी माइंड फ्रेश असतं कारण पूर्णपणे रात्री झोप आपण कंप्लीट करतो आणि पुन्हा सकाळी फ्रेश माइंडनं आपण स्पर्धेमध्ये उतरतो. राईट ऑन द टार्गेट सर या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय केला गेलाय. क्लीन बोर्ड बद्दल पाहू शकाल. दांडी 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 गोल विकेटचं बटन खेळाडू बाद. एक बॉल बाकी आहे. नवीन बॅटल प्रसाद पाहू शकाल. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 4 दिवसामध्ये मिळणारी संधीचा खऱ्या अर्थानं अनुभव देखील आपण घेतोय. आमच्यासोबत नक्कीच थोड्याच वेळात जॉईन होतील पार्गन भूषण पुरस्कार प्रमोद शेडगे.
पुणे आवाज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतात आणि मनापासून संदीपकरांचं नक्की म्हणून की आभार मानतोय. यावेळी समर डिलिव्हरी बॉल हाईट दिली नाहीये. षटक या ठिकाणी पहिलं कंप्लीट केलं सुधीरनं. 2 विकेट लॉस ऑफ 7 रन या धावसंख्येवरती. अजूनही आपण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 59 धावेची गरज आहे. आता इथे मात्र प्रति षटकामागे 20 आणि बहुशा नक्कीच सरासरीने काम करावं लागेल. 18 बॉल 59 धावेची गरज आहे. आपण जर पाहतो नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहतो मिस्टर या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मी पाहू शकाल नक्कीच मॅडीकडनं कारण स्पेल क्रमांक दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतात खऱ्या अर्थानं अनुभवतायत आणि क्रिकेटमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आपण फिलॉन करतोय. खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये का घडते कारण मित्रांनो क्वालिटी क्रिकेट आज बदललं गेलं. माझा ग्रामीण क्रिकेटचं प्रत्येक खेड्यापाड्यातील एकही व्यक्ती मात्र आज पाहू शकेल प्रत्येक खेळाकडनं काम करते आहे आणि आज सिटी क्रिकेटमध्ये फिलॉन करते आहे. मग सिटी क्रिकेट असेल, ओपन असेल, लेदर असेल, आयपीएल स्पर्धा नुकताच मात्र 6 तारखेला कंप्लीट झाली आहे. पण त्यानंतर आपण पाहू शकाल की उद्या दिवसामध्ये वेट अँड वॉच पुन्हा एकदा स्वप्न पाहिली आहे टीम इंडियानं की नक्कीच पूर्ण भारत देशानं की वर्ल्ड कप मात्र पुन्हा एकदा आपण साकारू घ्या. खऱ्या आता पाहायला मिळणार आहे उद्या मात्र यादवची पलटण आणि त्याच्यासमोर पाहू शकाल नक्कीच मिचलची पलटण पाहायला मिळणार आहे. न्यूझीलंड अगेन्स्ट मात्र टीम इंडिया उद्या आता संध्याकाळ मध्ये पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येकांची मध्ये टीव्ही ऑन असतील, मोबाईल देखील ऑन असतील कारण हा क्षण पुन्हा येणार नाही. पुन्हा एकदा मध्ये 365 दिवस वेट करावा लागेल. चांगल्या पद्धतीनं टीम इंडियाचा परफॉर्मन्स राहिला या वर्ल्ड कप मध्ये मात्र खऱ्या अर्थानं छान संधी मिळणार नव्हती. मात्र त्या संधीचं सोनं गेलं. महत्वाच्या दोन्ही मॅच मध्ये संजूचा बल्ला बोलला. यावेळी पाहू शकाल नक्कीच मिस्तामिक स्ट्रोकच्या ढोब्यामध्ये मात्र इथे सेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. हलका सेल होता फक्त आपले 2 हात त्यामध्ये बॉलवरती आणणं खूप गरजेचं होतं. पॅडी गोलंदाजी मार्कवरती या नावाप्रमाणे काम करतोय. आतापर्यंत टपाले पाडा पाहिलं तर नक्की जी सुरुवात हवी होती ती मिळत नाही आहे कारण समोर तुमच्या समोर एक भली मोठी टार्गेट आहे. तुमच्यासमोर भलं मोठं पाहू शकाल की एखादं पर्वत आहे ते चढायचं असेल ना तर थोडंसं मात्र अग्रेसिव्ह पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. थोडं स्पीडअपनं फटकेमध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि त्याकरता आतापर्यंत धावसंख्या निल्सन या आकड्यावरती आहे. 2 विकेट लॉस ऑफ 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. तिसरा बॉल यावेळी थोडंसं जास्त स्विंग करण्याचा प्रयत्न असेल मात्र परफेक्ट लेंथ आहे. कुठल्या स्पॉटमध्ये हाईट दिली गेली तुम्ही ऑफिशियल पंच पाहू शकाल. क्रिकेटकडे एका पाहू शकाल की ज्याने खऱ्या अर्थानं आपलं स्वरूप आज पाहू शकाल की चांदीप गावापासून भिवंडी टेनिस बॉल पर्यंत पोहोचवलं. अशा ऑफिशियल पंच संदीप मडवी ज्याने चॅलेंजचं मैदान देखील या विभागातला पहिला खेळाडू जो मात्र आपल्या बंधूसोबत गेला होता. मयूर क्लब चॅलेंजमध्ये पाहत असताना संतोषदादा मडवी आणि संदीपदादा मडवी ही दोन्ही जोडी मात्र भिवंडीपर्यंत पोहोचले. मग त्यानंतर येणार बोरपाडा बिंदास लसने यांच्या टीममधनं त्यांना अग्रेसिव्ह पद्धतीनं संधी दिली. मग त्यानंतर आपण पाहू शकाल की युवा क्रांतीच्या टीममधनं देखील त्याने स्वतःचं एक वेगळं स्वरूप निर्माण केलं आणि ऍक्शन झोन जर पाहिली असेल जुना क्रिकेट संदीप मडवीचा जर पाहिला असेल तर मित्रांनो न विसरण्यासारखा आहे कारण गोलंदाजी मार्क एवढी वेगळी होती ना खऱ्या अर्थाने त्यांच्या शैलीनं पडावं लागेल. येथे जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न केला शेडू हवेमध्ये इनफिल्डच्या वरनं मात्र इथे विकेटचं होईल पतन. विकेट क्रमांक या ठिकाणी 3.
शर्मन गौटनचं एक चांगलं क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फक्त 12 धावसंख्या आतापर्यंत आहे आणि मॅडीची गोलंदाजी जर तुम्ही विचार केला तर कुठल्याही प्रकारचा मोठा संख्या विकेट देखील प्राप्त केली आहे. यावेळी स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. सुपर बॉल षटक या ठिकाणी पाहिजे नक्कीच दुसरं कंप्लीट झाले आणि 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या फक्त 6च्या सरासरीनं आपण जर पाहिली तर 12 या धावसंख्येवरती आहे. आता विजयाकरता इथनं मात्र 24 बॉल आणि बनवायचे आहेत. 12 बॉल आणि 56 धावा, कारण 4 ओव्हरच्या माटेसह आपण पाहतोय. पहिली आधीच्या 2 ओव्हर्समध्ये आपण जर पाहतो फक्त 12 ही धावसंख्या, आता 54 इथे मात्र बनवावे लागतील. इथे मात्र सिंगल डबलला महत्व नसेल, कुठले तरी मात्र नक्कीच स्पीडअपनं मात्र फलंदाजी करावी लागेल. टपाले पाडत संदीप कशा पद्धतीने मात्र नक्कीच कमबॅक केले पाहायला नक्कीच मिळेल. और क्रमांक 3 गोलंदाजी मागवरती. बॉलिंग मागवरती सूर्या चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. यालाच म्हणतात प्रॅक्टिस, कारण चांगली गोलंदाजी चांगलं क्रिकेट करायचं असेल तर ऑलमोस्ट तुम्हाला मात्र क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करावी लागेल, कारण सरावाशिवाय क्रिकेट खेळच नाहीये. त्याचमध्ये आतापर्यंत पाहू शकाल नेक्स्ट मॅच चला. जेव्हा तुमच्या पद्धतीने लॉस फेकला गेला, आपण सेकंड मॅच असेल आपण संपर्क साधायचा आहे आणि लगेच या ठिकाणी टॉस केला जाईल. यानंतर होणारी मॅच ज्यावेळी लॉस पद्धतीने तिथे मात्र विकेट झाली आहे. विकेट क्रमांक 4. एक जबरदस्त टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतं. नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाजी त्याच पद्धतीने गोलंदाजी एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने पाहू शकाल टीम पाहायला मिळते. शर्मन गौटनकडनं एक चांगला परफॉर्मन्स याच मॅच मध्ये पाहायला मिळतोय. चला नक्कीच ओमकार आणि तुषार संपर्क साधायचा. यानंतर होणारी मॅच आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सूर्या पद्धतीने पाहू शकाल, कारण सूर्य म्हटलं तर खऱ्या अर्थाने सूर्याचा अनुभव पाहायला मिळतोय. पूर्ण जगाला प्रकाशित करण्याची एवढी मोठी ताकद सूर्याकडे आहे आणि तो सूर्य आपण पाहू शकाल आपल्या मस्तकावर थोड्याच वेळात नक्की दस्तक देताना पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर राहुल 9 बॉल 54 धावा, पूर्णपणे मॅच मध्ये वन साइड मॅच पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक आला नाहीये. फक्त 12 या धावसंख्येमध्ये 4 विकेट लॉस आपण पाहायला मिळते. या टीम टपाले पाडत संदीप चांगला बॉल आहे, खूप चांगल्या पद्धती पाहू शकाल. आडव्या बॅटनं फेस करायचं होतं, ऑफ तुमच्या बाहेरचं बॉल पाहू शकाल शपट होण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी नाईस ऑफ द लेंथ एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. साई श्रद्धा आणि शिवनसे चला दोन्ही कॅप्टन्सने टॉस करण्याकरता. साई श्रद्धा संघाचा कर्णधार आणि शिवनसे संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता या. व्हाईट बॉल एक सिंगलच्या सहाय्यानं मात्र नक्कीच चला दोन्ही कॅप्टन्स विना विलंब, कारण भरपूर मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तुम्हाला अंतिम आणि शेवटचा पुकार असेल की आपण टॉस करण्याकरता शिवनसी संघाचा कर्णधार आणि साई श्रद्धा संघाचा कर्णधार, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. या ठिकाणी आमचे आयोजक निलेश मडवी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. चांगला बॉल आहे, मिडलला खेळण्याचा प्रयत्न केला. डाऊन दी ग्राउंड पाहू शकतो, जिथे मात्र बॉल फील्ड करेपर्यंत फक्त एक सिंगल येते. ऑलवेज आपण जर पाहिलं त्या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट आणि मग त्यानंतर ज्या पद्धतीने म्हणतो ना की तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करताना चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण तुमच्याकडे ती खूप महत्वाची बॅटिंग असणार आहे. मग त्यानंतर तुम्हाला गोलंदाजी मध्ये मिळणारा वेळ, मग त्यानंतर येणारा टार्गेट हे मात्र त्या रनचीच पद्धतीने असणं खूप गरजेचं आहे. जिथे मात्र पुन्हा स्वतःच्या फलतरूमध्ये जर्सी क्रमांक 18 विराट कोहली फॅन नक्कीच 100% पाहायला मिळतोय. मिस्टर सूर्या क्रिकेटच्या बादशाहानं मात्र सर्वांना झुकवलं. दुनिया झुकते झुकाना चाहिए
आणि खऱ्या अर्थानं 14,000 धावा वन डे क्रिकेटमध्ये कंप्लीट केल्या. सर्वात जास्त फास्टेस्ट मात्र धावसंख्या IPL मध्ये कंप्लीट केली. आणि रनमध्ये पाहू शकाल की रनिंग बिटवीन विकेटमध्ये एबीटीस बरोबर त्याने मध्ये 2011 मध्ये खऱ्या अर्थानं टेक्निशियननं मात्र ते दर्शवलं गेलं की किती सेकंदामध्ये धाव कंप्लीट केली गेली. हे सर्व रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिले. आणि क्रिकेटमध्ये वर्ल्डमध्ये त्यांनी स्वतःचं स्थान नाही तर साम्राज्य निर्माण केलं. अनेक मात्र वर्ल्ड क्रिकेटमध्ये देखील त्याचे चाहते. खऱ्या अर्थात त्याचा वाढदिवस असताना वर्ल्ड कपमध्ये 5 नोव्हेंबरला खऱ्या अर्थानं एबीटी देखील त्या स्पर्धेमध्ये आला होता. एवढे खूप मोठे फॅन त्यांनी निर्माण केले. आणि नाव त्याचं फॉर किंग मॅक पाहू शकाल मिस्टर विराट कोहली. जात मॅचच्या दिशेनं अंतिम स्पेल आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व आणि खऱ्या अर्थात विजय दिशेनं वाटचाल करते आहे. टीम मध्ये पाहू शकाल जर्मन गावटन, तरी बॅटर पैथारशत पाहू शकाल. त्यानंतर आपला प्रवेश मात्र निश्चित करायचा आहे. कोणती टीमनं कालपासून मग पाहतोय की मॅच झाल्यानंतर मध्ये प्रवेश पोहोचत आमच्याकडे अभिषेक आज मात्र माहिती पोहोचली. टॉस करण्याकरता आलात की लगेच मात्र ऑनलाईन असेल किंवा कॅच असेल ती कंप्लीट करायची आहे. आणि जेव्हा प्राइस तुम्हाला मात्र दिलं जाईल, जेव्हा तुमची एंट्री कमी तुम्हाला प्राइस देखील कमी दिलं जाईल. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जर कमी रक्कम देत असाल तर मात्र नक्कीच आयोजनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे की तुम्हाला प्राइस देखील कमी दिलं जाईल. चांगला बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र पिकअप करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. लेंथ सुपर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती असताना गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी आतापर्यंत फक्त एक बॉल कंप्लीट केलाय. आता 5 मध्ये 51 धावेची गरज आहे. 51 गोलंदाजी मार्क. या ठिकाणी नक्कीच पाहू शकाल की जेव्हा गटामध्ये सेमीफायनल मॅच असतील ज्याने मात्र नक्कीच आपली प्रवेश दिली नाही त्याला फक्त इथे ट्रॉफी दिली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते आहे. त्यावेळी चांगल्या पद्धतीनं इनफिल्डवर खेळला गेलाय बॉल. सर मध्ये ट्रॅकिंग शॉट निघून सेल बॉल मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगली फील्ड पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आयोजन म्हणतात खाऊ गोष्ट नाही आहे, छोटी गोष्ट नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ऑंडी आखणं असेल, क्रीज मध्ये बनवणं असेल, त्यानंतर समाल कक्ष बनवणं असेल, व्हीआयपी डान्स असेल, त्यानंतर टॉस बॉक्स असेल, मग लाईव्ह असेल, हे सर्व काही खर्च खूप मोठा खर्च असतो. त्याकरता नक्कीच आयोजकांना तुम्ही सपोर्ट करा. कालच्या दिवसांमध्ये आपल्या गटाला या ठिकाणी प्राधान्य दिलं होतं आणि खऱ्या अर्थानं त्या गटामध्ये चांगलं क्रिकेट निश्चित तुम्हाला पाहायला मिळालं. आज देखील आपल्याच विभागाला पहिल्यांदा मात्र जजेस की निलेशता मडवी, तुषार आणि ओमकार पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पर्धेचा एक अनुभव एच पारमंट पुनश्च एकदा स्वतः फॉलथ्रू मध्ये सेल होईल. कॅरी विकेट क्रमांक या ठिकाणी 6. अजय पूर्णपणे मॅच मध्ये पाहू शकाल की जर्मन गावठन आता 100% पाहू शकाल. कारण उर्वरित इथे मात्र बॉल राहिले 2 विजयागादी 46 धावांचं आव्हान आहे. अतिशय वन साइड मॅच पाहायला मिळाली. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळालाच नाही. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी चांगली बॅटिंग देखील करताना पाहायला मिळेल. तिसऱ्या दिवसामध्ये पाहतो पहिला मॅच करता यावेळी लो फुटच बॉल इथे मात्र पुन्हा इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न केला. सरळ मात्र मिड ऑफ मध्ये तिथे देर होईल कॅरी विकेट क्रमांक 7. अंतिम बॉल बाकी आहे. चला नवीन बॅटर थोडंसं धावा द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिगरवाला थोडी चांगल्या पद्धतीने मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न केला. शेडू हवेमध्ये आहे आणि ते मात्र या मॅच मध्ये जिंकली आहे. टीम मध्ये पाहू शकाल जर्मन गावठन. आज नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल मिस्टर ओनली वन राकेश सलया. राकेश आपण या ठिकाणी आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आणि मी मॅन देण्याकरता इथे मात्र विनंती करतोय कालच्या दिवसातील बर्थडे बॉय तुषार मडवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ही मात्र नक्कीच वितरित करायची आहे मिस्टर राकेश. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक. नेक्स्ट मॅच लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोडंसं वेट अँड वॉच.